फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित होत आहे। कराड नगरीमध्ये आणि या प्रदर्शनाच्या महोत्सवाच्या काही अंतरावरतीच सन्माननीय फडणवीस साहेबांचं आगमन आणि बैलगाडीमध्ये ते बसतायत आपण पाहतोय। कृष्णा परिवारातील आणि परिवारावरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी, गावगाड्यामध्ये राबणारा शेतकरी कष्टकरी, त्याच्या शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी म्हणूनच केलेला हा अट्टहास। राज्याचे गतिमान नेतृत्व ज्यांच्या शुभ हस्ते आता उद्घाटन सोहळा संपन्न होतोय ते नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, सोबत सातारा जिल्ह्याचे आन बान शान आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले प्रमुख अतिथी आहेत। आगमन होत आहे। आपलं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। फीत कापून उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होतोय। मंडळी, त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन ही मान्यवर मंडळी नाविन्यतेची आणि आधुनिकतेची जोड मिळावी, स्वर्गीय सहकार महर्षी आप्पासाहेब त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा। आपदीप भव, आपण स्वयंप्रकाशात होऊया। अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, कृष्णाकाठावरचा मानवी जीवनातला अंधार तुमच्या आमच्या आदरणीय स्वर्गीय आप्पासाहेबांनी नाहीसा केला, जीवन प्रकाशमान केलं। त्या आप्पासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन हे आदरणीय फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होते। मंडळी, अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय सहकार महर्षी सन्माननीय आप्पासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतंय। श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबा यांच्या शुभ हस्ते पूजन होते। आमदार आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन संपन्न होते। मान्यवरांना विनंती, या सोहळ्याचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन संपन्न होते। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याकरता मी विनंती करतो सन्मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले। दख्खनच्या पठारावर सिंहाचा छावा गरजला, सारा कानाकोपरा सह्याद्रीचा दुमदुमला, कराड दक्षिणचा ढाण्यावर डॉक्टर अतुल भोसले बाबा स्वागत आणि प्रास्ताविक संपन्न करतील। कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आपले नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी दादा, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे आदरणीय महाराज साहेब छत्रपती उदयन महाराज, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपले सगळ्यांचे आवडते श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज, कार्यक्रमाला उपस्थित सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे करतात आपले नेते आदरणीय जयकुमारजी भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून आलेले गोव्याचे उपमुख्यमंत्री साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा, आदरणीय आनंदराव नाना, आदरणीय मदन दादा, आदरणीय धैर्यशील दादा, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनासाठी आलेले सगळे या परिसरामधले शेतकरी बांधव, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत असणारे सगळे कार्यकर्ते, तरुण मित्र, पत्रकार बांधव, कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन आपले नेते आदरणीय देवेंद्र दादांच्या शुभ हस्ते आत्ता संपन्न झालेलं आहे।
कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव हा कराडमध्ये घेण्याच्या पाठीमागचा आपला उद्देश होता की कराड ही ॲग्रो राजधानी असल्यासारखी आहे. शेतकऱ्यांची राजधानी असलेल्या आपल्या कराडमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून देशामध्ये इतर ठिकाणी शेतकऱ्यांचं काय चाललंय, राज्यामध्ये इतर ठिकाणी शेतकऱ्यांचं काय चाललंय, आपल्या भागामधले नवनवीन उत्पादनं जे आहेत ते नवनवीन उत्पादनं राज्यामध्ये, देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं या व्यासपीठाच्या माध्यमातून करायच्या बाबतीमधला आपला प्रयत्न आहे. या प्रदर्शनाची खूप मोठी उत्सुकता होती आणि या प्रदर्शनामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील सहभागी झालेल्या आपल्याला दिसतात. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीमधलं स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पाहिलं आणि आदरणीय मोदी साहेबांनी फक्त स्वप्नच पाहिलं नाही तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या ज्या योजना ह्या राज्यामध्ये आणता येतील त्या त्या योजना ह्या राज्यामध्ये, देशामध्ये आणायचं काम आदरणीय मोदीजींनी केलं. मोदीजींनी अत्यंत महत्त्वाची योजना या देशासाठी आणली. ती योजना किसान सन्मान निधी योजना. ज्या किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याला 6,000 रुपये हे त्याच्या खात्यावर थेट मिळतात आणि या योजनेला लागून राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते यांनी एक योजना या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर आणली आणि ती योजना अशी की नमो शेतकरी किसान महासन्मान निधी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून अजून 6,000 रुपये हे राज्य सरकार देतं. म्हणजे ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये नुकसान होतं, ज्या शेतकऱ्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो, ज्या शेतकऱ्याला कधी कधी हातामध्ये पैसे नसतात, अशा शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे देण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतं. केंद्र आणि राज्य सरकारने असंख्य योजना आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये किसान सन्मान योजनेबरोबर फसल विमा योजनेसारखी एक योजना, ज्या योजनेमधनं शेतकऱ्यांना विमा देण्याचं काम केंद्र सरकारने केलं. केंद्र सरकारची एक योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारच्या आणि देशामधल्या अनेक राज्यांमध्ये सिंचन प्रकल्पांना पैसे देण्याच्या बाबतीमधलं काम सुद्धा या योजनेच्या माध्यमातून झालं. सॉइल हेल्थ कार्ड सारखी योजना पूर्वी गुजरात राज्यामध्ये एका राज्यात चालायची, पण ती सॉइल हेल्थ कार्डची योजना आज आपल्या राज्यामध्ये देखील केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर आणायचं काम देखील करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांना कौशल्य विकास मार्गदर्शन करण्याचं धोरण देखील केंद्र सरकारने स्वीकारलं. त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेला आपल्याला दिसतो. राज्यामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुख्यमंत्री असताना असंख्य प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये हाती घेण्यात आले. मला आपल्याला परत एकदा आठवण करून द्यायची आहे की बरेच वेळेला आपण जुन्या गोष्टी सगळ्या विसरून जातो, पण जुनी मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे की मी एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा TV बघत बसलो होतो, कारण साहेबांचं विधानसभेमध्ये मार्गदर्शन होणार होतं आणि विधानसभेचं ते मार्गदर्शन कर्जमाफीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करणार होते. त्या मार्गदर्शनामध्ये देवेंद्र दादांनी सांगितलं की मला फक्त कर्जमाफी करून थांबायचं नाही, तर मला या राज्यामधल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याच्या बाबतीमधलं धोरण हे या राज्यामध्ये स्वीकारायचं आणि कर्जमुक्तीसाठी मला काय काय करणं गरजेचं आहे याच्यासाठीचं मार्गदर्शन देवेंद्र दादांनी त्या काळामध्ये विधानसभेमध्ये केलं होतं. आज मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की 2009 पासून 2013-14 पर्यंत जे कर्ज शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध होत होतं ते साधारण 17 ते 18,000 कोटीच्या दरम्यान उपलब्ध होतं. पण साहेब आपल्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री म्हणून 35 ते 40,000 कोटी रुपयेपर्यंत कर्ज हे शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं. आज राज्यामध्ये आपण सत्तेमध्ये आलो. सत्तेमध्ये आल्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय साहेब आपण घेतला. आज दूधगंगा वेदगंगा नदीच्या स्थैर्यीकरणाचा नदी जोड प्रकल्पाचा निर्णय हा आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेला योजला होता आणि आज उपमुख्यमंत्री असताना तो तुम्ही मंजूर करून दिला. पाणी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधला निर्णय आज राज्य सरकारने घेतला आणि साहेब 3,71,000 हेक्टर जमीन
ही विदर्भामधली आज ओलिताखाली आणण्यासाठी मार्ग आपण त्या योजनेच्या माध्यमातून मोकळा केलेला आहे. 5 तिथले महत्त्वाचे जिल्हे, मग नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, अमरावती असेल, या 5 जिल्ह्यांना पाणी या योजनेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. जलयुक्त शिवार सारखी योजना साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी अस्तित्वात आणली. त्या जलयुक्त शिवार योजनेमधनं असंख्य शेतकऱ्यांना फायदा झाला. ग्राउंड वॉटर लेवल वर करण्याचं काम हे त्या योजनेच्या माध्यमातून झालं. देशामध्ये जगामध्ये जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत ते सातत्यानं म्हणतात की आज जर का देवेंद्रजींनी सगळ्यात महत्त्वाचं काही काम केलं असेल तर ग्राउंड वॉटर लेवलचा विचार करणारा एक मुख्यमंत्री या राज्यामध्ये होऊन गेला आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढवण्याचं काम देखील साहेबांच्या माध्यमातून झालं. आज केंद्राच्या आणि राज्याच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर कामं आपल्याला होताना दिसतात. साहेब सातत्यानं शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या बाबतीमधलं धोरण स्वीकारतात. साहेब आपण सत्तेमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा हा निर्णय घेतला की शेतकऱ्याला विम्यासाठी फक्त 1 रुपया भरायला लागतो आणि विमा कंपन्यांचा 3000 कोटी रुपयाचा हप्ता आज राज्य सरकारने भरलेला आहे आणि त्या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला पैसे न भरता विमा मिळणार आहे आणि कुठलंही संकट शेतकऱ्यावर आलं तर शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा विमा स्वतःचा संसार चालवण्यासाठी, स्वतःची शेती चांगली करण्यासाठी हा उपलब्ध होताना देखील आपल्याला दिसणार आहे. बहुचर्चित अटल सेतूच्या बाबतीमध्ये मला आज इथं चर्चा करायची आहे की आपल्याला सगळ्यांना आनंद झाला की अटल सेतूसारखी महत्त्वपूर्ण गोष्ट ही आज या राज्यामध्ये झाली. ज्या मुंबईला जाण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास वेळ पनवेलपासून लागत होता त्याच मुंबईमध्ये आज आपल्याला फक्त 20 मिनिटांमध्ये पोहोचता येतं. पण कधीतरी आपण या खोलात जाणार आहोत की नाही की या अटल सेतूचं काम कधी चालू झालं. आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या अटल सेतूचं भूमिपूजन 2016 साली झालं आणि 2016 साली भूमिपूजन करून आमचे साहेब थांबले नाहीत तर जपानच्या सरकारला साहेबांनी विनंती केली, त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं, त्यांना मागणी केली की तुम्ही याच्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्या आणि जायका नावाची जॅपनीज कंपनीनी या प्रकल्पासाठी पैसे उपलब्ध करून दिले. हे फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेझेंटेशनमुळे पैसे उपलब्ध झाले आणि म्हणून त्या कामाचं टेंडर झालं, त्याला पैसे उपलब्ध झाले आणि आज खऱ्या अर्थानं प्रभू श्री रामचंद्रांची इच्छा सुद्धा बघा की साहेबांच्याच हस्ते भूमिपूजन झालं आणि उद्घाटन देखील आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्तेच त्या अटल सेतूचं उद्घाटन देखील आपल्याला होताना दिसलं. साहेब आमचे कधी बोलून दाखवत नाहीत पण बऱ्याच वेळेला कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी आहे. जे साहेबांनी केलं ते केलं म्हणण्याची धाडस हे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण ठेवलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलं. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलं. राज्य सरकारचं टिकणारा आरक्षण देणारा नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहे आणि त्यामुळे ह्या नेत्याचा खऱ्या अर्थानं गर्व तुम्ही आम्ही मिळून सगळ्या कार्यकर्त्यांना असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज साहेबांना मी विशेष सांगू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये नियोजन करत असताना 2 गोष्टींचा बदल हा आमच्या संयोजकांनी केला, कार्यकर्त्यांनी केला. आमचे आनंदरावजी मोहिते म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं की साहेबांनी बैलगाडीच्या शर्यती चालू व्हाव्या ह्याच्यासाठी आम्हाला पाठबळ दिलं आणि त्यामुळे बैलगाडीवरनं साहेबांची आपल्याला मिरवणूक करायची. आता माझे 2-4 ठोके चुकले. म्हटलं तुमचा पळणारा बैल तुम्ही साहेबांच्या गाडीसमोर लावणार आणि चुकून काही वर खाली झालं तर जय हिंद जय महाराष्ट्र कार्यकर्ता म्हणून माझा नको व्हायला. त्यामुळे मी काय मानसिकतेत नव्हतो. मी पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, म्हटलं साहेब ह्याचं तुम्ही ट्रायल घ्या. मग त्यानंतर आळंदीवरनं खास साहेब इथं बैलजोडी आलेली आहे की शांततेत हळूहळू करून ती बैलजोडी आपल्याला इथपर्यंत घेऊन येईल आणि मला मनापासून आनंद वाटतो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मुलगा ही बैलजोडी चालवत असणारं दृश्य आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बैलगाडीवर बसलेले असताना आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या समोर त्यांनी मला सांगितलं की आपण पुष्पवृष्टी करूया. मी म्हटलं आता हेलिकॉप्टर कुठनं आणणार तुम्ही पुष्पवृष्टी करायला. तर ते म्हटले नाही, ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, ड्रोननी आपण पुष्पवृष्टी करूया. आणि तिथं आता आपण घरातलेच लोक आहे सांगायला हरकत नाही, तिथं पुष्प पडायच्या ऐवजी पाणी पडू लागलं. मी डोक्याला हात लावला, म्हटलं अहो हे पाणी पडते आता काय करायचं. पण नंतर शेवटी पुष्पवृष्टी झाली. देर से आहे दुरुस्त आहे. त्यामुळे संयोजकांचे विशेष परत एकदा मी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरनं आभार मानतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत.
खरं तर या कार्यक्रमाला वेळ हे फक्त देवेंद्रदादांचं कराडकरांवर प्रेम आहे म्हणूनच या कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. कारण खऱ्या अर्थानं देवेंद्र साहेबांच्या शेड्यूलमध्ये ते बसत नव्हतं. फलटणला साहेबांचा कार्यक्रम होता, पण साहेब म्हटले कराडकरांचं निमंत्रण आहे तर त्या निमंत्रणाला मी मान देणार आणि कराडकरांची भेट घ्यायला मी येणार. आणि त्यामुळे आपली भेट घ्यायला आदरणीय देवेंद्रजी इथं विशेष या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहे. आज खऱ्या अर्थानं साहेब आपल्याला मी एकच विनंती करू इच्छितो की कराडला आपण भरभरून दिलेला आहे. या मतदारसंघाला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मोठ्या प्रमाणावर पैसे, जिथं शक्य नाही तिथं देखील पैसे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेले आहे. आम्ही समाधानी आहोत. फक्त आमची एकच विनंती आहे की आपण ज्या स्टेडियममध्ये साहेब हा कार्यक्रम घेतोय ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि या स्टेडियममध्ये साहेब अनेक वर्षापासून लोकांची इच्छा आहे. तिथं अनेक ज्येष्ठ नागरिक माझ्या माता भगिनी आहेत, त्यांनी मला विनंती केली की तुम्ही साहेबांना विनंती करा की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी, स्टेडियम नव्यानं आपल्याला उभं करण्यासाठी, इथं रणजी ट्रॉफीच्या मॅचेस देखील झाल्या पाहिजेत, इतकं चांगलं स्टेडियम करण्यासाठी साहेबांनी थोडं लक्ष दिलं तर हे स्टेडियम नव्यानं होऊन जाईल. त्यामुळे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर का थोडं लक्ष दिलं आणि स्टेडियमला काही निधी उपलब्ध करून दिला तर खूप चांगलं होईल आणि कराडकरांचं सुद्धा माझ्यावर लक्ष त्या निमित्ताने राहील. एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशा व्यक्त करून मोठ्या संख्येनं ज्या आमच्या माता भगिनी आल्यात त्या माता भगिनींची एकच विनंती होती की साहेबांबरोबर आमचा फोटो निघाला पाहिजे आणि त्यामुळे औक्षणासाठी थोडीशी गर्दी झाली. ती मोठ्या संख्येनं माता भगिनी तिथं आपल्या दर्शनासाठी थांबलेल्या असल्यामुळे गर्दी झाली. आज कमी कालावधीमध्ये चांगला कार्यक्रम आपण सगळ्या संयोजकांनी आयोजित केल्याबद्दल सगळ्या संयोजकांचे मी आभार मानतो. आमचे मुख्य संयोजक संदीप गिड्डे म्हणून आहेत, त्यांनी देखील चांगलं उपक्रम केला, चांगलं कष्ट केलं, वेळ दिला. तुमचे देखील मनापासून आभार मानतो आणि आदरणीय साहेब परत एकदा आपण आल्याबद्दल कराडकरांच्या वतीनं आपले आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. अतिशय विस्तृतपणे आपण स्वागत आणि प्रास्ताविक करून आपला हेतू विशद केला. धन्यवाद. कराडची संस्कृती साऱ्या जगालाच पाठ आहे. इथं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणं हा आपला परिपाठ आहे आणि याच परिपाठाप्रमाणे मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार मान्य डॉक्टर सुरेश भोसले बाबा, चेअरमन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांनी तो करावा अशी मी विनंती करतो. टाळ्याच्या गजरात हा सत्कार संपन्न करायचा आहे मंडळी. याच तेही याच डोळा सोहळा पाहावा पुन्हा पुन्हा, असा हा नयनरम्य सोहळा आपण अनुभवतोय. आपण साक्षीदार सोबत्यात मंडळी. टाळ्या वाजवा. आनंदाची रोही, आनंदाची तरंगा. सुंदर सोहळा, सुंदर कार्यक्रम. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले गोव्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय चंद्रकांत कावळेकर साहेब यांचा सत्कार मान्य डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती गोव्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय चंद्रकांत कावळेकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार. एक से भले दो. आज दोन उपमुख्यमंत्री दोन राज्याचे आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सन्मान होत आहे बाबांच्या शुभ हस्ते चंद्रकांत कावळेकर साहेब, उपमुख्यमंत्री गोवा. धन्यवाद. आणि यानंतर श्रीमंत छत्रपती मान्य श्री उदयनराजे भोसले राज्यसभा खासदार यांचा सत्कार मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले सातारा लोकसभा प्रभारी भाजपा यांच्या शुभ हस्ते. भविष्यातील आपणा सर्वांचं आशास्थान सन्मान्य अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार. सातारा जिल्ह्याचे आन बान शान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सन्मान होते बाबांच्या शुभ हस्ते. यानंतर श्रीमंत छत्रपती आमदार माननीय श्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मान्य शिवेंद्रराजे भोसले. विकासाचे नवे आयाम आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबांचा सन्मान होते डॉक्टर अतुल बाबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमदार मान्य श्री जयकुमार गोरे साहेब यांचा सत्कार मान्य श्री जगदीश दिनकरराव जगताप, व्हाईस चेअरमन यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमदार मान्य श्री जयकुमार गोरे साहेब.
सातारा जिल्ह्याची मुलूक मैदानी तोप म्हणजे जयाभावा. परिपूर्ण आमदार सन्मान होते जगदी दादांच्या शुभ हस्ते. कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्र पाटील साहेब यांचा सत्कार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी करावा अशी मी विनंती करतो. माननीय नरेंद्र पाटील साहेब अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो. माथाडीच्या विचाराचा रस्त्याने वारसा अण्णासाहेबांच्या पासून नरेंद्र पाटलांच्यापर्यंत आमदार पाटलांचा बाबांचे शुभ. ज्यांच्या संकल्पनेतून हा कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव संपन्न होतोय सन्मान्य डॉक्टर सुरेश भोसले यांचा सत्कार माननीय गजेंद्र पाटील यांनी करावा अशी मी विनंती करतो. कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील यांच्या हस्ते मान्य डॉक्टर सुरेश भोसले यांचा सत्कार. सकाळी संयम नेतृत्व यांच्या विचारात्मक सोहळा आकारला येतोय ते आदरणीय डॉक्टर सुरेश भोसले बाबांचा सन्मान गजेंद्र पाटील महाराज. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्मान्य मदनराव मोहिते दादा यांचा सत्कार सन्मान्य लिंबाजी पाटील तात्या यांनी करावा अशी मी विनंती करतो. यानंतर सर्वच मान्यवरांचा सत्कार सोहळा व्यासपीठावरती संपन्न होतोय. यानंतर आम्हा सर्वांचे अस्मिता जिल्ह्याची आणबाण शान श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले जनसभेला संबोधित करतील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य आनंदराव पाटील नाना यांचा सत्कार बाळासाहेब पाटील यांनी करावा. जितेंद्र उर्फ बाळासाहेब पाटील यांनी करावा. जब तक महाराज मैदान में है तब तक टाइगर जिंदा है. जब तक महाराज मैदान में तब तक टाइगर जिंदा है. शेरों का भी सर बब्बर शर आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले जनसभा को संबोधित करेंगे. सर्वात प्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने आमचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय देवेंद्रजीच्या वतीने आणि व्यासपीठावरती सर्व आमदार सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पांना विनम्र अभिवादन करतो. कृष्णा कोयनेचा संगम कराड येथे होतो आणि त्याच धर्तीवर आज आमचे मित्र अतुल बाबांनी आज कृषी आणि उद्योगाचा संगम घडवून आणला. त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आजच्या ह्या आपणच्या जनशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घेतलेल्या ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आदरणीय देवेंद्रजी, आमदार शिवेंद्रराजे, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार आनंदराव नाना, माजी आमदार नरेंद्र पाटील, आदरणीय सुरेश बाबा, अतुल बाबा, विनायक बाबा, बाबांची संख्या मोठी दिसते, विक्रम जी पावसकर, माझे मित्र आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, ज्ञानेश्वर खिलारे, आदरणीय मदन दादा मोहिते, विक्रम बाबा पाटणकर, चित्रलेखा ताईसाहेब, त्याचबरोबर मनोज दादा, रामकृष्ण वेताळ, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाबू कवळेकर, राजेंद्र यादव, सम्राट माडिक, जगदीश दादा जगताप आणि उपस्थित सर्व या ठिकाणी सर्व मान्यवर, माफ करा कोणाचं नाव राहिलं असेल तर, जेवढे ज्यांचे नावं घेतले जेवढे सगळे महत्त्वाचे आहेत तसे इतर व आपण सर्व तेवढंच आपण सर्वजण माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आपणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहात. या ठिकाणी
आपण जर बारकाईने पाहिलं, हे फार वेळ घेणार नाही कारण की देवेंद्रजींचं आपल्याला मनोगत ऐकण्यासाठी आपण आतुर आहात. पण अनेक वर्षापासून जर विचार केला आपण तर ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा ज्या पक्षांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता किंवा जे म्हणायचे की हा आमचा संपूर्ण बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आम्ही दगडाला शेंदूर जरी फासलं तरी निवडून लोकांना पर्याय नाही, ते निवडून देणारच. हे बोलत असताना मग कधीकधी त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढा अहंकार कशामुळे ह्या लोकांच्या मनात. ठीक आहे, लोकांनी आज जवळपास 2-3 तप भरभरून मतं दिले, पण खास करून हा जो दुर्गम भाग असेल, कृष्णाकाठचा जर भाग सोडला तर बाकी जयकुमार गोरेंचा असेल किंवा खंडाळा संपूर्ण हा इतर जो भाग आहे तो दुष्काळी परिसर आहे, त्या सगळ्यांना वरदान जर कोणी दिलं असेल तर त्या काळामध्ये मुंडेसाहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होती त्यावेळेस देवेंद्रजी असतील, मी असेन, असे अनेक जे त्यावेळेसचे जे पदाधिकारी होते, ह्या सर्वांनी ही संकल्पना मांडली आणि आज त्यामुळं संपूर्ण आपल्याला सर्व भाग आपल्याला हिरवंगार आपल्याला पाहायला मिळतो. भारत आपला हा देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे. या ठिकाणी जोपर्यंत शेतकरी प्रगत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाची कधी प्रगती होणार नाही, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तोच विचार मनात ठेवून त्यानंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणावरती ह्या संपूर्ण आज त्यांच्याकडं सिंचन खातं आहेच, पण ह्या अगोदर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणाची त्यासाठी हजारो करोड रुपये त्यांनी दिले आणि त्यामुळं एक प्रकारचा दिलासा मिळाला. बारकाईने जर आपण विचार केला तर 70% जे संपूर्ण देशातले लोक आहेत हे सर्व जास्त करून शेतीवरती त्यांचं जीवनमान अवलंबून असतं आणि उरलेले जे 30% आहेत, हे 30% जे लोक आहेत हे त्यांची डिपेंडन्सी म्हणजे ते शेतीवर आधारित असतात किंवा ते शेतीवर अवलंबून असतात. कारण जोपर्यंत शेतकरी हा सधन होत नाही, त्याला जोपर्यंत त्यांची आर्थिकदृष्ट्या त्याची वाढ होत नाही, त्याच्या उन्नती होत नाही, तोपर्यंत कुठलेही जे उद्योजक असतील त्या संपूर्ण उद्योजकांनी कुठलेही जे काय प्रोडक्ट किंवा जे काय बनवतील ह्याला गिराईक शोधणार तरी कुठं. आणि त्यामुळं शेतकरी सधन झाला की शेतीशी निगडीत जे काय इंडस्ट्रीज असतील त्यांचं साहित्य शेतकरी विकत तर घेईलच, पण किरकोळ गोष्टी असतात, समजा गाडी असेल किंवा घड्याळ असेल किंवा जे काय असेल ते शेतकरी हा म्हणजे हे जरी उत्पादन करता असले तरी सगळ्यात मोठं गिराईक म्हणजे शेतकरी वर्ग आहे. आणि त्यामुळं एकामेकाला पूरक असं हा संपूर्ण ज्याला आपण इंटरडिपेंडन्सी म्हणतो हा त्यातला भाग आहे. आणि या अगोदरसुद्धा अनेकदा आम्ही म्हणजे मोदीजींकडं देखील आम्ही त्याची मांडणी केली, ज्यांच्या मार्गदर्शनाने अनेक वर्षापासून डॉक्टर मुदाजी मुळकांच्या सल्ल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना इरमा जी योजना इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर ही लागू करण्यात यावी असं मोदीजींनी तत्वतः आम्हाला तसं होकार दिला आहे. आणि त्या पद्धतीने त्याच धर्तीवरती मोदीजींनी आजपर्यंत जे काय मोठ्या प्रमाणावरती सिंचनाच्या बाबतीत जे निर्णय घेतले ते खऱ्या अर्थाने वाखाणण्यासारखे. आणि त्याचं संपूर्ण आपल्या राज्यात वेगवेगळ्या राज्यात तिथल्या जे काय पदाधिकाऱ्यांनी केल्या ते अंमलात आणले आणि त्यांची वचनपूर्ती केली. पण ह्या ठिकाणी आवर्जून देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांचे सर्व सहकारी मनात म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सगळे सहकारी मग सगळ्या आता महायुतीचे जेवढे पदाधिकारी असतील ते सुद्धा त्या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत. येताना मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला, मी त्यांना एकच सांगितलं, हा बैलगाडीचा कासरा आहे, इथून सुरुवात आहे, भविष्य काळात तुम्हाला ह्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे. ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. आणि निश्चितपणे
जर आपण वोटिंगचा शेअर पाहिला तर आज शिंदेसाहेबांचा पक्ष असेल, अजितदादांचा असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि मित्र इतर जे जवळपास 14-15 जे मित्र पक्ष आहेत, हे सर्व जर एकत्रित केलं आहे तर मला वाटते 45 नाही, उमेदवार कोणी जरी असला तर 48चे 48 खासदार हे महायुतीचे निवडून येणारच आणि खंबीरपणे मोदींच्या पाठीशी उभे राहतील. अनेकदा मी सांगत असतो किंवा लहानपणापासून मी बऱ्याचशा म्हणजे फार जवळनं, एवढ्या जवळनं की म्हणजे पहिल्यापासून इंदिराजी असतील, चंद्रशेखरजी असतील, सगळे जेवढे नरसिंहरावजी असतील, हे सगळे ते त्यांच्या ठिकाणी महान होते, चांगले होते आणि मोठ्या पदावरती आणि त्यांची बुद्धिवान तर होतेच, पण खऱ्या अर्थाने त्यावेळेस ज्या घोषणा झाल्या त्या फक्त घोषणाच झाल्या. पण हे सर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शेतीच्या संदर्भात किंवा इतर महिलांच्या संदर्भातलं धोरण असेल किंवा जे वंचित समाज असेल त्यांच्याबद्दलचं जे धोरण असेल किंवा जे म्हणजे दुर्लक्षित जे असतील त्या समाजाबद्दल असेल, हे जर संपूर्ण बारकाईने आपण जर पाहिलं तर जर अंमलात आणण्याचं आणि आचरणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. ह्या ठिकाणी आवर्जून ह्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण देवेंद्रजी आपण ह्या ठिकाणी आलात. मगाशी अतुल बाबांनी ह्या स्टेडियमच्या संदर्भात, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या, तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर त्यांची ही सूचना अंमलात यावी आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून, त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी. आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत, फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, रिझर्वमध्ये ठेवू नका. म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं. आता सगळे माझ्याकडे असे बारकाने बघतात आहे, पण मला माहीत आहे की हे बोललो जरी असलो तरी हे सगळे तज्ज्ञ आहेत, हे मला रिझर्वमध्ये ठेवतील आणि ह्यांना पहिलं टीममध्ये घ्या, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात आपलं आगमन झालं. त्यानंतर आपला दुसरा जो कार्यक्रम आहे जयकुमार गोरेंच्या त्या भागात आणि रणजितसिंह मोहिते नाईक निंबाळकरांच्या संपूर्ण मतदारसंघात तिथं आपल्याला जायचं. त्यामुळं अधिक आपला जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की सातारा जिल्हा हा एका काळी ज्यांचा बालेकिल्ला होता किंवा संपूर्ण आज तसं परिस्थिती राहिलेली नाही. हा बालेकिल्ला हा सर्व संपूर्ण लोक हे जरी आपले 2 डोळे असले तर ह्या संपूर्ण जनतेचे अनेक जे संपूर्ण नजर आहेत, हे सगळे कोण काम करते, कोण कार्यरतपणे संपूर्ण कार्य करत असतं, याच्याकडं बारकाईचं लक्ष आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या पाठीशी आणि खास करून संपूर्ण महाविकास आघाडीला आशीर्वाद नक्की देणार, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अतुल बाबा, सुरेश बाबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जे नियोजन केलं, अत्यंत चांगला असं देखणं असा कार्यक्रम आणि त्यात संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचे पण लोकांचा त्याच्यात सहभाग झाला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपल्या ह्या निमंत्रणामुळं आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद छत्रपती साहेब. सातारा जिल्हा हा अष्टपैलूंची मांदिळ असणारा जिल्हा. धन्यवाद महाराज. यानंतर या दिमागदार सोहळ्याचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर सुरेश भोसले बाबा अध्यक्ष भाषण संपन्न करतील. मंडळी, आम्ही देव पाहिला नाही, देव अनुभवला नाही, पण कोविडच्या काळात देव अनुभवला तो डॉक्टर सुरेश बाबांच्या रूपात. माणसातील देव, देवातील माणूस असा देव माणूस डॉक्टर सुरेश भोसले बाबा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण संपन्न करतील. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उदयनराजे भोसले साहेब, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय आमदार जयकुमार गोरे, माननीय गोव्याचे उपमुख्यमंत्री डॉक्टर अतुल भोसले, मान्य मदनदादा, मान्य आनंदराव नाना,
इथं उपस्थित बंधू आणि भगिनी, आप्पांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि अनेक दिवस या निमित्तानं एक मोठं शेतीचं प्रदर्शन भरवावं हा आमच्या संचालक मंडळाचा मानस होता. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जर व्हायचं झालं तर हे सरकारच्या मदतीशिवाय होऊ शकत नव्हतं. सुरुवातीलाच म्हणून मी देवेंद्रजी साहेबांचे आणि त्यांच्या सरकारचे आभार मानतो की त्यांच्यामुळं हे आपल्याला कराडला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रदर्शन घेता आलं. कृष्णा सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे आणि राज्यातले पहिले 4 कारखाने होते त्याच्यातला कारखाना आहे. पण कृष्णेची ओळख अशी आहे की सुरू झाल्यापासून पहिली 15 वर्ष म्हणजे जोपर्यंत संपत कमिटी आली नाही तोपर्यंत ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना दर देणारा कारखाना होता. सलग 15 वर्ष. आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये ज्यावेळेला साखर कारखानदारीबद्दल उल्लेख व्हायचा त्यावेळेला कृष्णेचा उल्लेख रिचेस्ट शुगर फॅक्टरी इन महाराष्ट्र असा व्हायचा. याच्यासाठी व्हायचा की शेतकऱ्याला सगळ्यात जास्त पैसे देणारा कारखाना होता आणि सगळ्यात जास्त साखर तयार करणारा कारखाना होता. आमच्यापेक्षा वसंतराव दादांचा शेतकरी कारखाना मोठा होता पण तो आमची रिकव्हरी जास्त होती. ते जरी ऊस जास्त गाळत होते तर साखर आम्ही जास्त तयार करत होतो. अशी या कारखान्याची ओळख होती. आणि सगळ्या ज्या सहकारामध्ये नवीन योजना झाल्या ह्या कृष्णेनं पहिल्यांदा सुरू केल्या. लिफ्टच्या योजना असतील, डिस्लरीचा प्रोजेक्ट असेल, ॲसिटोन असेल, इथेनॉल असेल, सगळ्या गोष्टी पहिल्यांदा सहकारामध्ये कृष्णेमध्ये तयार झाल्या. आणि अनेक वर्षामध्ये वैशिष्ट्य असं आहे की पहिली 3-4 वर्ष तुम्ही पाहिलं तर ऊसाची जात एकच होती आमची, CO 740 म्हणून ऊसाची एक जात होती. आणि 4-5 वर्ष सलग आमचा ॲव्हरेज रिकव्हरी ही 13 राहत होती. आजही राहू शकत नाही पण त्यावेळेला राहू शकत होती. आणि याचं कारण शोधल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जे ॲग्रिकल्चरल सायन्स आहे, जे आपण आत्मसात केलेलं होतं, आपल्या जुन्या पद्धती आपण म्हणतो पण त्या विज्ञानावर आधारित होत्या. आणि हळूहळू पुन्हा त्यांच्याकडं ध्यानाचा आता आपल्याला योग आलेला आहे. आणि म्हणून आता ऑर्गॅनिक फार्मिंग कशामुळं आलं, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरू लागलो की त्याच्यामध्ये हा शॉर्टकट होता. हा पाश्चिमातल्या देशातनं जे आम्हाला दिलं ते लगेच स्वीकारलं आणि त्याचे अपाय आज बघू लागलं. आणि म्हणून हळूहळू रासायनिक खतं कमी व्हायला पाहिजेत. जे आम्ही पेस्टिसाईड्स वापरतो ते कमी करायला पाहिजेत. आणि आमच्या जमिनीमध्ये जैविक खतं कमी झालेली आहेत, जीवाणू कमी झालेले आहेत. आणि म्हणून कृष्णेमध्ये आम्ही काय केलं असेल तर जीवाणू लॅब सुरू केलेली आहे आणि जीवाणू खतं आम्ही तयार करतो. आम्ही बायोपेस्टिसाईडसुद्धा तयार करतो कारखान्याच्या माध्यमातून, मायक्रोन्यूट्रियंट्स तयार करतो. आणि शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी सगळ्या पद्धतीचं जी टेक्नॉलॉजी आहे आणि ज्ञान आहे हा देण्याचा एक ऊस संवर्धन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही राबवतो. त्याच्यासाठी यावर्षी कारखान्याला पहिलं अवॉर्डही VSIकडनं मिळालेलं आहे. विषय असा आहे की आत्ता जो बदल व्हायला लागलेला आहे तर त्याच्यामध्ये आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत. आता नवीन इरिगेशन सिस्टम झालेले आहेत. आता रिमोट कंट्रोल ऑटोमेशननं ऑपरेट होतात. आता हायड्रोफिल लॅब आलेली आहे की ज्याच्यात तुम्ही जमिनी विना शेती करू शकता. शेतकरीसुद्धा आपल्याला लागणारं जे फळभाजी आहे हे घरात उगवू शकतो, त्याच्यासाठी जमीन लागत नाही. ही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. टिश्यू कल्चर लॅबची टेक्नॉलॉजी आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी आज ह्या प्रदर्शनामध्ये आहेत. शेतकऱ्यांनी याचा खास लाभ ह्याच्यासाठी घ्यायचा आहे की ह्या गोष्टी शेतकऱ्यांना समजाव्यात म्हणून आपण हे प्रदर्शन खास त्याच्यासाठी हे आयोजित केलेलं आहे. आणि याच्याबरोबर जे आपल्याला शेतकऱ्यांना प्रशिक्षण करायला पाहिजे, 5ही विद्यापीठाचे ज्या शेती विद्यापीठं आहेत त्यांचे सगळे तज्ज्ञ आपण बोलवलेले आहेत. आणि त्यांच्यापासनं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याचा बदलला पाहिजे आणि एक इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे.
एक प्रोडक्शन लाईन म्हणून त्यांना बघितलं पाहिजे. क्वालिटी कंट्रोलपासनं सीडचं क्वालिटी कंट्रोल झालं पाहिजे. जर्मिनेशन 80-90% होतं आहे का नाही बघितलं पाहिजे. ग्रोथ मॉनिटरिंग केलं पाहिजे. प्रोडक्शन बेंचमार्क्स लावले पाहिजेत. आपल्या संधी काय आहेत आणि धोका काय आहे, थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटीज ओळखल्या पाहिजेत आणि सगळ्यात मोठं मार्केट ॲक्सेस मिळवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान या प्रदर्शनामध्ये देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. पण हे सगळं करत असताना एकच गोष्टीचा मी उल्लेख करतो की हे सगळं करत असताना शेवटी ह्याला सरकारची मदत लागते. गव्हर्मेंट बॅकअप आणि पॉलिसीजवर सगळी शेती अवलंबून राहते. सगळ्यात मोठं हे सेक्टर आहे. सगळ्यात जास्त सेल्फ एम्प्लॉयमेंट या देशातली अजूनही शेतीमध्ये होतं आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं जेवढं काम फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जे झालं तेवढं काम आणि आत्ता जे झालं तेवढं काम गेल्या 50 वर्षामध्ये झालेलं नाही. हे खास नमूद करण्याची गरज आहे. जेवढे इरिगेशनचे प्रोजेक्ट रखडलेले होते, जी जलयुक्त शिवाराची योजना महत्त्वाकांक्षी योजना होत्या, अशा सगळ्या योजना त्यांच्या काळामध्ये झाल्या. आणि गव्हर्मेंटची मदत असेल तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुमचं क्रॉप फेलियर होतं सरकार मदत करते, दुष्काळ पडला सरकार मदत करते, तुम्हाला अतिवृष्टी झाली सरकारने मदत केली. परंतु ह्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढं पॉलिसी आहे. पॉलिसीचा काय उपयोग असतो आणि पॉलिसीमुळं काय होतं, कृष्णा कारखान्याचीच मी 2 उदाहरणं देतो. त्याच्यातलं पहिलं पॉलिसीचं उदाहरण हे देतो की आम्ही 25 वर्षापूर्वी इथेनॉलचा कारखाना केला होता. 25 वर्षापूर्वी त्यावेळेला ही मॉलिक्युलर सीव्ह टेक्नॉलॉजीसुद्धा नव्हती. त्यावेळेला रेझिन टेक्नॉलॉजी होती आणि आमचं इथेनॉल तयार केल्यानंतर सरकारने आम्हाला काय तो किफायत दर उपलब्ध करून दिला नाही. म्हणजे जे प्रोत्साहन 25 वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मगच याला प्रोत्साहन मिळालं आणि आज म्हणून इथेनॉल आपण तयार करू शकलो, 4 पैसे शेतकऱ्याला जास्त देऊ शकलो. आणि एक दुसरंच उदाहरण देतो की सरकारची मदत कशी झाली आपल्याला. तर गेली 50 वर्षे आम्ही प्रयत्न करतो आहे की कृष्णा कारखाना असा होता की नेहमी जी स्टॅट्युटरी ॲडमिनिस्ट्रेट प्राईस होती किंवा मिनिमम जी प्राईस होती सरकारने ठरवलेली किंवा ज्याला आज आपण FRP म्हणतो त्याच्यापेक्षा पैसे कृष्णा कारखाना जास्त देत होता. आणि गेल्या 50 वर्षामध्ये दरवर्षी आम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येत होती. किती इन्कम टॅक्सची नोटीस कृष्णा कारखान्याला किती दर आम्ही जास्तच देत होतो. आम्हाला नोटीस 515 कोटीची नोटीस होती आणि ही टांगती तलवार होती. मी म्हटलं हे भरायला लागलं तर आम्हाला कारखाना बंद करावा लागेल. आणि हे काम इतकं 60-65 वर्ष पुरावा करूनसुद्धा झालं नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झालं. साखर कारखानदारी वाचली, मला सांगतो याच्यात साखर कारखानदारी वाचली. आणि अजून एकच गोष्ट त्याच्यामध्ये आधी पुढं सांगतो की तेवढंच झालं नाही. वर्षाला आम्हाला जी नोटीस येत होती आम्ही थोडे पैसे भरत होतो. नोटीस यायची 500 कोटीची, आम्ही भरायचो 50 लाख 1 कोटी असं अनेक वर्ष भरत आलो. हे जे आम्ही पैसे भरलेले आहेत हे पैसेसुद्धा सरकार आम्हाला परत रिफंड देणार आहे. एवढं मोठं काम, एवढं मोठा दिलानं काम हे ह्या सरकारमध्ये झालेलं आहे. एवढंच मी नमूद करतो, याच्यापेक्षा जास्त वेळ मी घेत नाही. शेवटी एक उल्लेख उदयनराजे साहेबांनी जो केला, अतुलनी जो मांडला तो त्याचा परत हे करून देतो की इथं स्टेडियम होणं हे अतिशय गरजेचं आहे. कराड हे सेंटर आहे. सातारा जरी झालं तरी कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण यांचं सेंटर कराड आहे. आणि ग्रामीण भागामध्ये कुठलीही सोय नाही. स्टेडियम तर सोडून द्या, साध्या प्लेग्राऊंडची सुद्धा सोय नाही. त्याच्यामुळे ते होणं फार गरजेचं आहे. आणि ते आता काम आम्ही अतुलवर सोपवलेलं आहे. अतुल म्हणलं तू तुझ्या गॉडफादरशी हे संपर्क करून निश्चित हे काम करू शकशील. आणि अर्थात ते त्याचेच गॉडफादर नाही, अनेक लोकांचे गॉडफादर आहेत. हा विषय वेगळा, पण हे काम निश्चित त्याच्यामुळं आपल्याला हे पाडायचं आहे. आणि तेवढंच नाही, अतुलनी आता पुढच्या 5 वर्षाचं कराड विजन डॉक्युमेंट तयार केलं आणि हे तो तुमच्यापुढं तो आणणार आहे. आणि अशा पद्धतीनं सरकारची साथ घेऊन आपल्याला निश्चित प्रगती करता येईल. एवढंच मी म्हणेन.
देवेंद्रजी साहेब आले, आपल्या ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिला. तसेच जे सगळे पाहुणे आलेत, गोव्याचे उपमुख्यमंत्री आले, तसेच सगळे खासदार आमदार जे इथं उपस्थित राहिले, सगळ्यांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. भाजप सरकारने साखर उद्योग वाचवला. धन्यवाद. यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. त्यानंतर फडणवीस साहेब बोलतील. तत्पूर्वी पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. सन्माननीय डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांच्या संकल्पनेतून पश्चिम घाट माथ्यातील पक्षाचं निरीक्षण आणि या निरीक्षणाच्या माध्यमातून तयार झालेले पुस्तक आणि या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या शिवास्ते होत आहे. सह्याद्रीच्या गडीकाठी अनेक पक्ष आणि या पक्षात चित्रबद्ध केलेले पुस्तक सन्मान्य रोहन माते, सन्मान्य सुरेश पवार जोशी आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी पूर्ण झालं आहे. 22 तारखेला या ठिकाणी त्याचं उद्घाटनही आहे आणि या मंदिर उभारणीमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, कारसेवक म्हणून त्यांनी काम केलंय, रामभक्त आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा सत्कार, विशेष सत्कार या ठिकाणी होतोय. सन्माननीय चेअरमन कृष्णा सहकारी बँक, सन्माननीय अतुल बाबा, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी धैर्यशील कदम साहेब, उपाध्यक्ष प्रदेश भारतीय जनता पार्टी विक्रम पावसकर, धनंजय पाटील काका, कराड दक्षिण विधानसभा या ठिकाणी निवडणूक प्रमुख आणि एकनाथ पाटील शहराध्यक्ष, श्री प्रभू रामचंद्राची मूर्ती भेट देऊन सत्कार या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर अतुल बाबांच्या हस्ते या ठिकाणी 3 छोटे सत्कार होतोय. नॉलेज पार्टनर इकोवा या संस्थेचे सन्माननीय मनोज मेनन, ऑस्ट्रेलियाचे श्री एरिक फी, जर्मनीचे सेवरिन या तिघांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन अतुल बाबा, आपणास विनंती आहे या तिघांचा या ठिकाणी सत्कार करावत असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय. समवेत या ठिकाणी उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते आजचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, महाराष्ट्राचे गतिमान नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मातोश्री से लेकर गुवाहाटी तक, गुवाहाटी से लेकर बारामती तक करिश्मा सिर्फ आपका चलता है. कोई कुछ भी कैसा इलाका कौन सा भी हो, तमाम सिर्फ फडणवीस का होता है, फडणवीस का होता है. फडणवीस साहेब जनसभा को संबोधित करें. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, सन्मान्य आमदार छत्रपती
शिवेंद्रराजे भोसले, ज्येष्ठ नेते आणि आमदार श्री जयकुमार गोरे, कृष्णा परिवाराचं नेतृत्व करणारे डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कृष्णा परिवाराला नवीन गती देणारे डॉक्टर अतुल बाबा भोसले, मंचावर उपस्थित मदनराव दादा मोहिते, आनंदराव नाना पाटील, बाबू कवळेकरजी, नरेंद्र पाटीलजी, जगदीश जगतापजी, धैर्यशील कदमजी, विनायक भोसलेजी, विक्रम पावसकरजी, मनोज घोरपडेजी, राजेंद्र पाटीलजी, चित्रलेखाताई कदम, सम्राट महाडिकजी, विक्रमबाबा पाटणकर, सुनील काटकरजी, सर्व कृष्णा परिवाराचे सदस्य आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कृष्णा परिवाराच्या वतीने या ठिकाणी कृषी आणि औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. आत्ताच आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका. महाराज, ही रणजीची टीम नाही, ही IPLची टीम आहे आणि IPLच्या टीमचे मालक तुम्हीच आहे. त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं. पण बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले. आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील. म्हणजे 20 मिनटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे 2 मिनटं जे बोलले तेच पकडतील. त्यामुळे त्यांच्या वतीने आत्ताच सांगतो, ते महाविकास आघाडी नाही, ती महायुतीच, हे लक्षात ठेवायचं आहे. पण आज मला अतिशय आनंद आहे की हा महोत्सव या ठिकाणी होतो आहे. आणि आत्ताच सुरेश बाबांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं. खरं म्हणजे या देशातले पहिले वैज्ञानिक कोण होते, तर या देशातले पहिले वैज्ञानिक आमचे शेतकरी होते. ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं काळ्या आईमध्ये प्रयोग केले आणि त्या प्रयोगातनं सोनं पिकवलं, त्या प्रयोगातनं आपल्याला अन्नधान्याच्या समृद्धीकडे नेलं, त्या प्रयोगातनं आपल्याला वस्त्र मिळतील, आपल्याला अन्न मिळेल, ही व्यवस्था उभी केली. आणि हे सगळं करत असताना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं वर्षानुवर्ष आम्ही शेती केली. आणि म्हणूनच एक काळ असा होता की आमचा शेतकरी समृद्ध होता. पण गेले काही दशकं आपण पाहतो, विशेषतः जेव्हापासनं मोठ्या प्रमाणात आम्ही केमिकलचा उपयोग सुरू केला आणि त्यानंतर हे खरं आहे की सुरुवातीच्या काळात आमची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती वाढल्यामुळे आम्ही अजून रासायनिक खतं वापरायला लागलो, पुन्हा उत्पादकता वाढली. पण करता करता शेवटी जे नैसर्गिक नसतं ते फार काळ टिकत नाही. आणि तीच अवस्था झाली. आपल्याला माहिती आहे की एखादा पैलवान जेव्हा तयार होतो त्यावेळी त्याला खूप मेहनत करावी लागते. पण अलीकडच्या काळात इंजेक्शन घेऊन घेऊन देखील लोक पैलवान होतात. पण इंजेक्शन घेऊन झालेला पैलवान हा टिकत नाही. तो शेवटी एक दिवस कुठल्या तरी रोगाने ग्रसित होतो. मात्र जो खऱ्या अर्थानं लाल गोद्यामध्ये तयार झालेला पैलवान आहे, तो पैलवान हा चिरकाळ टिकून राहतो. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा ही आवश्यकता आहे की शेतीतलं विज्ञान आम्हाला नव्याने मांडावं लागेल. शेतीतले प्रयोग आम्हाला नव्याने समजून घ्यावे लागतील. शेतीतली उत्पादकता तर वाढवावी लागेलच, पण त्याचवेळी विषमुक्त शेती आम्हाला कशी करता येईल याचा देखील विचार आम्हाला करावा लागेल. आज आपण पाहतोय की शेतीमधलं सर्वात आधुनिक राज्य म्हणून पंजाबकडे बघितलं जातं. पण पंजाबची अवस्था अशी आहे की मोठा भाग पंजाबचा आता उत्पादकता खाली येते आहे. कारण जमिनीची उत्पादकतेची क्षमता ही त्या ठिकाणी संपायला लागली आहे. शार्फळ जमीन तयार झाली आहे. आपण पाहतो, दूर जाण्याचे कारण नाही,
आपल्या सांगली जिल्ह्यामधला काही भाग असा आहे की ज्या ठिकाणी शारफळ जमीन तयार झाली आहे त्या ठिकाणी काही आता उगवत नाही आणि म्हणून पाण्याचा वापर, खतांचा वापर हा योग्य प्रकारे झाला पाहिजे, हे विज्ञान आपल्याला समजून घ्यावंच लागेल. आज आपण पाहतो इस्रायलसारखा देश आहे, या देशाने इतकी प्रगती केली, याचं कारण काय आहे तर यातलं विज्ञान त्यांनी समजून घेतलं. आज त्या ठिकाणी 100% शेती प्रोटेक्टेड इरिगेशननी होते, प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये होते आणि त्या ठिकाणी फर्टिगेशनची प्रोसेस त्यांनी केली आहे की ज्याच्यामध्ये अक्षरशः ते जे पीक आहे त्या पिकाला आवश्यक तेवढंच पाणी आणि आवश्यक तेवढंच खत किंवा त्याकरता जे काही आपल्याला बूस्टर्स टाकायचे आहेत, आवश्यक तेवढे बूस्टर हे अगदी कम्प्युटरनी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन आणि मॉनिटर होऊन तिथपर्यंत जातात. आणि म्हणून ज्या देशामध्ये पाणी नाही तो देश आज शेतीमध्ये सर्वाधिक समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच आज एकीकडे नवीन तंत्रज्ञान येत आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करायचाच आहे. आज आपण पाहतो की आता ड्रोन टेक्नॉलॉजी आली. ड्रोननी जर आपण स्प्रेइंग केलं तर त्याचा फायदा हा होतो की आपल्याला कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये अगदी नेमकं जेवढं आवश्यक आहे तेवढीच फवारणी ही ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. आणि म्हणून हे आपल्याला स्वीकारावं लागेल. नवीन जे काही येतं आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि आज तर आपला साधा एखादा तरुण याने थोडी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो आपल्या गावामध्ये ड्रोनच्या साहाय्याने सगळ्या शेतकऱ्यांची फवारणी करून देऊ शकतो, 2 पैसे तो कमावू शकतो आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील वाचवू शकतो. अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे हा परिणाम दिसणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतीच्या क्षेत्रातले जे विज्ञान आहे, आपण पाहतो आपले कृषी विद्यापीठ आहेत, इथे देखील कृषी विद्यापीठाचा स्टॉल लागलेला आहे. आता त्या स्टॉलवर गेल्यानंतर मला त्यांनी केळी दाखवली, म्हणाले बघा ही जी केळी आहेत ही आता आम्ही ऑर्गॅनिक केळी तयार केली आहे, त्यामुळे आम्हाला 60 रुपयाचा भाव मिळतो, जी बाकी आहेत त्यांना 20 रुपयाचा भाव मिळतो. त्यामुळे हा जो काही परिणाम आहे, हळूहळू लोक विषमुक्त शेतीकडे आणि विषमुक्त जेवणाकडे चालले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे विज्ञान देखील आपल्याला निश्चितपणे समजून घ्यावं लागेल. आज ऊसाची उत्पादकता वाढवत असताना त्याच्यामध्ये नवीन प्रयोग कसे होतील, त्या ठिकाणी नवीन व्हेरायटीज तयार कशा होतील, त्याच्यामधल्या अंतरामध्ये आंतरपीक आम्हाला कसं घेता येईल, किंवा त्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे ऊस तोडणीचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक वेळा टोळ्या मिळत नाही, टोळ्या मिळाल्या तर त्याचे नवीन प्रश्न असतात. त्यामुळे आता हार्वेस्टरचाच उपयोग जास्तीत जास्त करावा लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सगळ्या परिस्थितीतनं कसा मार्ग काढता येईल, या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाची आवश्यकता आहे. आणि त्यासोबत नुसत्या नवीन व्हेरायटीज तयार करून चालणार नाही, तर त्याला मार्केट देणं आणि त्याचं प्रोसेसिंग होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आज कृष्णा परिवाराचं यश सगळ्यात मोठं काय आहे तर नेहमी पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एक चर्चा चालायची, आम्ही कृषीप्रधान देश आहोत, आम्ही कृषीवर भर द्यायचा की उद्योगावर भर द्यायचा, कृषीवर भर द्यायचा की उद्योगावर भर द्यायचा. पण कृष्णा परिवाराने हे दाखवून दिलं की कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालू शकतात. आणि कृषी आणि उद्योग जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होऊ शकतो. आणि म्हणून त्या समृद्ध शेतकऱ्याकरता आज अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा उद्योग चाललेला आहे. खरं म्हणजे आज या ठिकाणी आपण अप्पासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि आज 3 पिढ्या आपण पाहतो आहे. खरं म्हणजे जे वृक्ष त्या ठिकाणी जो लावला तो वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. आणि पुढच्या पिढीने म्हणजे सुरेश बाबांनी देखील त्याला नवीन आयाम दिले. आणि आता अतुल बाबा त्याहीपेक्षा नवीन आयाम हे त्याला देत आहेत. ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज या माध्यमातून
जी काही शेतकऱ्यांची सामान्य माणसाची सेवा ही त्यांच्या माध्यमातून चालली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज राज्य सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली. मला आत्ताच या ठिकाणी आपले कृषी अधिकारी सांगत होते की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 40,000 शेतकरी हे पीक विमा घ्यायचे खरीपामध्ये. यावर्षी 2,45,000 शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये घेतला. रबीमध्ये केवळ 1,500 शेतकरी त्या ठिकाणी पीक विमा घ्यायचे. रबीमध्ये देखील 45,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला. म्हणजे आज आपण 1 रुपयात पीक विमा दिल्यानंतर विम्याचं कव्हरेज वाढतं आहे, विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली, पहिल्यांदा विम्याचे अग्रिम 25% हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण 1 महिन्यामध्ये जमा करण्याचा विक्रम या ठिकाणी केला आणि आता उरलेले पैसे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण देतो आहे. आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार आमच्या अल्पभूधारक शेतकऱ्याला 6,000 रुपये देत आहे. आता राज्य सरकारने देखील 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला ड्रीप, अशा प्रकारची योजना आपण आणली. आता शेतकऱ्याला रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी केली, जो नोंदणी करेल त्या शेतकऱ्याला लाभ द्यायचा. कोणालाही रांगेत उभं करायचं नाही, पंचायत समितीच्या चक्रा मारायला लावायच्या नाही, तर थेट लाभ शेतकऱ्याला द्यायचा. अशा प्रकारचा आपण निर्णय केला आणि मला सांगताना आनंद वाटतो. यावर्षी जेवढे अर्ज आपल्याकडे आले आत्तापर्यंतचे सगळे अर्ज आपण निकाली काढले आहेत आणि नंतर आलेले अर्ज देखील वर्ष संपायच्या आत आपण, म्हणजे आपलं मार्चपर्यंत चालतं, फायनान्शियल इयर संपायच्या आत 100% अर्ज आपण निकाली काढू आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे त्या त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण त्या प्रकारचे सगळे लाभ देणार आहोत. आज मला हे सांगताना देखील आनंद वाटतो, आपला सातारा जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आज मोठ्या प्रमाणात इरिगेशनचे प्रकल्प, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. आता इथनं आम्ही नीरा देवधरच्या उजव्या कालवाच्या भूमिपूजनाकरता चाललो आहोत. आमच्या जयभाऊंनी वर्षानुवर्ष ज्या GA कटापूर करता, म्हणजे ते जेव्हापासून निवडून आले, आम्ही एकत्रच त्या ठिकाणी होतो, मी त्यांच्या 1 वर्ष आधी आलो, पण जेव्हापासून ते आले तेव्हापासून मी त्यांचा GA कटापूरच ऐकवतो. ते एकच विषय मांडायचे सातत्याने, पण आज तेही त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. या कृष्णेवरचे जेवढे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट होते हे सगळे कृष्णा कोयनेचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. मोठ्या प्रमाणात माननीय मोदी साहेबांनी आणि मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आणि आता इरिगेशन मिनिस्टर असताना सगळा निधी आपण या ठिकाणी दिला. आणि एवढंच नाही तर आपण एक भूमिका मांडली की कॅनलनी पाणी जे जातं त्याच्यामध्ये लॉसेस मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आता PDN पद्धतीने, म्हणजे पाईप पद्धतीने सगळ्यांना पाणी द्यायचं. त्याचा परिणाम असा झाला, आमच्या दुष्काळी भागामध्ये पाईप पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाणी वाचलं. त्या पाण्याचं आम्ही फेरनियोजन केलं आणि ज्या गावांना कधीच प्रकल्पाचं पाणी मिळू शकलं नसतं, फेरनियोजनात त्या गावांपर्यंत देखील पाणी पोचवण्याचं काम हे आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. आणि मला विश्वास आहे जय भाऊ, ज्या प्रकारचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे, पुढच्या काळामध्ये ज्याला सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा म्हणायचे तिथे दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचं कार्य हे आता निश्चितपणे आपण हातामध्ये घेतलं आहे. आणि म्हणून सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हातामध्ये घेतली. आपण आता पुढच्या 3 वर्षामध्ये जेवढे आपले कृषीचे इलेक्ट्रिक फीडर आहेत हे सगळेच्या सगळे फीडर हे सौरवर आणतो आहे. याच वर्षी 4,000 मेगावॅटचे फीडर हे आपण सौरवर आणतो आहे. याचा परिणाम असा आहे, आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज अखंडितपणे आपल्याला देता येईल आणि कुठेही त्या विजेमध्ये खंड पडणार नाही. आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे, आज शेतकऱ्याला आम्ही वीज देतो, आम्हाला ती 7 रुपयाची पडते.
शेतकऱ्यांकडनं आम्ही ₹1.25 घेतो. म्हणजे जवळजवळ 5-5.5 रुपयाचा त्या ठिकाणी तोटा आपल्याला येतो. पण आपण ज्यावेळेस ही वीज त्या ठिकाणी सोलरची देऊ, आपल्याला ती वीज ₹3 ते ₹3.20 जास्तीत जास्त ₹3.40 मिळेल. म्हणजे प्रत्येक युनिटच्या मागे आपण त्या ठिकाणी 50% पैसे वाचवणार आहोत. आणि म्हणून हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आमच्या शेतकऱ्यांकरता आपण हातामध्ये घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन आहेत यांना देखील आम्ही सोलरवर नेतो, जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे आपण पाणी देतो त्या पाण्याचे दर वाढवण्याची आपल्यावर वेळ येणार नाही. ही व्यवस्था देखील येत्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे. आज आपण पाहतोय स्मार्टसारखी योजना आपण आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 10,000 गावांमध्ये जी गावाची विविध कार्यकारी सोसायटी आहे या सोसायटीला मल्टीपर्पज सोसायटीमध्ये आणि ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याकरता त्यांचं ट्रेनिंग द्यायचं, त्यांना पैसे द्यायचे आणि त्या माध्यमातून त्याला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये जोडायचं, जेणेकरून सुरेश बाबा आत्ता जे म्हणाले की नुसतं पिकवून चालणार नाही, मार्केटशी लिंकेज करावं लागेल. मार्केटच गावामध्ये जर आपण तयार करू शकलो आणि संपूर्ण मार्केट हे गावाच्या हातामध्ये त्या सोसायटीच्या हातामध्ये आपण जर तयार करू शकलो तर निश्चितपणे आज आमच्या शेतकऱ्याला अनेक वेळा जे काही फ्लक्च्युएशनमुळे अडचणी निर्माण होतात त्या अडचणी देखील आपण दूर करणार आहोत. मला याही गोष्टीचा आनंद आहे जे बाबांनी सांगितलं, माननीय मोदीजींच्या सरकारने साखर उद्योगाकरता जे निर्णय घेतले हे निर्णय देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचे निर्णय आहेत. म्हणजे खरं तर जे लोक साखर उद्योगातले होते तेही लोक सत्तेवर असताना निर्णय घेऊ शकले नाही. मोदीजी आल्यानंतर त्यांनीच टीका केली, मोदींना साखरेतलं काय समजतं, पण जे जे निर्णय त्यांनी घेतले नाहीत ते सगळे निर्णय हे मोदीजींनी घेतले आणि साखर उद्योगाला स्थैर्य हे मोदीजींच्या निर्णयांमुळे आज आपल्याला मिळालं. मग तो MSPचा निर्णय असेल, तो त्या ठिकाणी इथेनॉलचा निर्णय असेल, तो त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय असेल, हे सगळे निर्णय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे निर्णय आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार अत्यंत ताकदीने उभं आहे. आणि त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना आधुनिक अशा प्रकारचं सगळं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. याकरता अतुल बाबा तुम्ही हा जो पुढाकार घेतलेला आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल. अतुल बाबा हे केवळ राजकारणी नाही आहेत, तर राजकारणाच्या व्यतिरिक्त जनसामान्यांचं कल्याण कसं होईल अशा योजना राबवणारे. आणि आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये गरिबाची जी सेवा कृष्णा परिवाराने केली, विशेषतः हॉस्पिटलने केली, ही खरोखर नेहमीच लोकांच्या लक्षामध्ये राहील. त्यामुळे ही जी संवेदना तुमच्यामध्ये आहे ही संवेदना अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि त्याची अवस्था जरा काही ठीक नाही आहे आणि तुमच्या मागणीला प्रत्यक्ष छत्रपतींनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. आता महाराजांची आज्ञा आल्यानंतर आमच्यासारख्यांनी काय करायचं, ऐकावंच लागेल. त्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जाईल. मला सांगण्यात आलं आहे की या प्रदर्शनामध्ये 42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे. इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे. इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टी व्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा. पण हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन आपण या ठिकाणी तयार केलं, सुरू केलं. याबद्दल मी तुमचे आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी इथे भेट द्यावी आणि हे सगळं समजून घ्यावं अशा प्रकारची विनंती सर्वांना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.